तर अभिषेक करण्यासाठी पुरोहितांची नेमणूक केली गेली आहे। शनी शिंगणापूर देवस्थान धार्मिक विधींबाबत पारदर्शकता आणणारे 100 रुपयांची अभिषेक पावती करून मिळणार आहे। तसंच अभिषेकासाठी स्वतंत्र दक्षिणा देण्याची गरज नाही असा सुद्धा निर्णय घेतला गेलाय। देवस्थानवर ऑनलाईन पूजा ॲप घोटाळ्याचा आरोप झालेला आहे। त्यानंतर पारदर्शकता आणण्यासाठी शनी शिंगणापूर देवस्थानानं हा निर्णय घेतलाय। शनी शिंगणापूर देवस्थाननं काय निर्णय घेतला पाहूया। ऑनलाईन पूजा ॲप घोटाळा प्रकरणी शनी शिंगणापूर देवस्थान चर्चेमध्ये आलं होतं। धार्मिक विधींबाबत पारदर्शकता आणण्यासाठी देवस्थाननं नवा निर्णय घेतलाय। अभिषेक करण्यासाठी मानधन तत्वावर 5 पुरोहितांची नेमणूक करण्यात आली आहे। 100 रुपयांची अभिषेक पावती करून मिळणारे अभिषेकाचा लाभ त्या 100 रुपयातच मिळणार आहे। जास्तीचे पैसे मोजावे लागणार नाहीत। अभिषेकासाठी स्वतंत्र दक्षिणा देण्याची गरज नाही। 1000ची पावती करणाऱ्या भाविकांना अभिषेक मोफत असेल। 6 सप्टेंबर पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। देणगी कक्षावरून 100 रुपयाची अभिषेक पावती घ्यायची आहे आणि ती पुजाऱ्यांना दाखवून अभिषेक पूजा करायची आहे आणि त्यासाठी भाविकांनी यांना पंडितजींना पुजाऱ्यांना वेगळी दक्षिणा देण्याची इथून पुढे गरज नाही। पासून या निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे। 100 रुपयांची अभिषेक पावती करून अभिषेकाचा लाभ 6 सप्टेंबर पासून आता इथल्या भाविकांना मिळू लागलाय। जास्तीचे पैसे मोजायची गरज नाही असाही निर्णय शनी शिंगणापूर ट्रस्टनं घेतलेला आहे। मात्र ऑनलाईन ॲपद्वारे घोटाळा झाल्यामुळं शनी शिंगणापूर ट्रस्ट चर्चेमध्ये आली होती।